मराठी एक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अनिकेत. सगळ्यात पहिलं खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मला एवढं सपोर्ट केलात. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच महिना दीड महिन्यामध्ये माझे 100+ सबस्क्रायबर झालेले आहेत. असाच सपोर्ट तुम्ही मला पुढे पण कराल अशी मी आशा करतो. आणि परत एकदा थँक्यू आणि धन्यवाद. खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे, आय थिंक सगळ्यांना माहिती आहे आजचा हा व्हिडिओ कशासाठी आहे. मी ह्या व्हिडिओसाठी एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकला होता की कमिंग सून व्हिडिओ येणार आहे. बरोबर ओळखलात तुम्ही. आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपण लसूण वरती करणार आहे, गार्लिक वरती. की गार्लिकचा यूज आपण ॲक्वेरियम मध्ये कसा करू शकतो, त्याला फिशेस साठी काय यूज होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल. पण हे एका व्हिडिओमध्ये क्लिअर नाही होणार. ह्याला आय थिंक मला वाटतं 2 व्हिडिओ तरी लागतीलच. 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ असेल. तर आपला हा व्हिडिओचा हा पहिला पार्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही जाणून घेऊया की गार्लिकचा यूज हा फिशेससाठी काय होतो. गार्लिकमुळे फिशेसना खूप चांगले पोषण तत्व भेटतात. फिशेसना फिडिंग केलं जातं गार्लिकचं. ते फिडिंग कसं केलं जातं हे पण मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. खरं तर फिशेसना आपण गार्लिकची फिडिंग करणार, आपण 1 दिवस करू, 2 दिवस करू किंवा 3 दिवस करू. पण मी खरं तर या गार्लिकला असं करणार आहे की फिशेस कंटिन्युअसली ह्याचा यूज करू शकतील. त्यासाठी बरोबर ओळखलात तुम्ही, मी या गार्लिकला प्लांटमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. आणि तेच प्लांट मी ॲक्वेरियममध्ये प्लेस करणार आहे. त्याआधी आपण जाणून घेऊया गार्लिकमुळे फिशेसना कोणते कोणते पोषण तत्व भेटतील, म्हणजे काय काय यूज होईल गार्लिकला फिशेसना गार्लिकचा. तर पहिली गोष्ट आहे की फिशेसचे जे पाचन तत्व असतं, पचण्याची जी शक्ती असते, फिशेस जे पॅलेट्स खातात किंवा जे फिश फूड्स खातात त्याची पचनाची जी क्रिया असते ती इझिली होते. इझिली फिशेसना काहीही पचलं. गार्लिक जर फिशेस कंझ्युम करतात तर ते त्यांना तुम्ही जे पॅलेट्स द्याल, जे फिश फूड द्याल ते इझिली त्या फिशेसना पचलं जातं. देन सेकंड आहे की फिशेसना जे ब्लॅक स्पॉट्स येतात, व्हाईट स्पॉट्स जे फंगस लागतं, तर फिशेसच्या ब्लड्समध्ये आणि फिशेसने जर गार्लिक कंझ्युम केलेलं आहे तर ब्लॅक स्पॉट्स, व्हाईट स्पॉट्स किंवा फंगस लागण्याचे चान्सेस पण खूप कमी होतात. फिशेसना खूप चांगलं न्यूट्रिशन आणि पोषण तत्व भेटतात गार्लिक्समुळे. दुसरं आहे, जर कोणती फिश तुमच्या टँकमध्ये जर तुम्ही पॅलेट्स देता, फिश फूड देता प्रॉपरली, तरी सुद्धा खात नसेल, फिडिंग करत नसेल प्रॉपरली, तुम्हाला वाटते स्ट्रेसमध्ये आहे फिश आणि ती खात नाही आहे, जर तुम्ही त्यांना गार्लिक दिलात आणि जर त्यांनी गार्लिक कंझ्युम केला तर ते इझिली पुढे सुद्धा त्यांचं फिडिंग जे आहे प्रॉपरली करू शकतात फिशेस. बट मी जसं की सांगितलं स्टार्टिंगलाच की फिडिंगसाठी मी एक वेगळी व्हिडिओ नक्कीच बनवेन की गार्लिकचं फिडिंग कसं करायचं. पण कंटिन्युअसली फिशेस याच्या सानिध्यात राहिले पाहिजेत गार्लिकच्या, त्यासाठी मी ह्याला प्लांटमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. तर प्लांटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी मी काय काय गोष्टी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. जसं मी एक गार्लिक घेतलेलं आहे आणि देन एक मी गाळणी घेतलेली आहे, एक जाळी. त्याला एक छोटंसं मी होल पाडलेलं आहे. गार्लिकचे जे रूट्स आहेत ते रूट्स इझिली त्याच्यामध्ये जावे म्हणून. ओके. अँड देन एक प्लास्टिकचं मी एक छोटीशी बरणी घेतलेली आहे, ग्लास टाईप. त्यामध्ये मी पाणी, नॉर्मल वॉटर आहे ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी जाळी ठेवलेली आहे अशी. त्यात गार्लिक आहे, तुम्ही बघू शकता. पाणी पण मी तेवढंच ॲड केलेलं आहे की जाळीला टच होईल फक्त. लसूणपर्यंत, गार्लिकपर्यंत एवढं वॉटर येणार नाही, त्याच्या रूट्सला लागेल फक्त. देन आता हे मी माझ्या गॅलरीमध्ये ठेवणार आहे सनलाईटमध्ये. सो देन आपण जे गार्लिक ग्लासमध्ये ठेवलेलं आहे लसूण प्लास्टिकच्या, अँड देन गाळणी ठेवलेली आहे, ते सगळं आपण गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे सनलाईटमध्ये. आता प्लांटमध्ये रूपांतर व्हायला किती वेळ लागेल सांगू शकत नाही. 1 वीक सुद्धा लागेल, 1 आठवडा सुद्धा लागेल, 2-3 आठवडे पण लागतील किंवा 1 महिना सुद्धा लागू शकतो. तर मी लवकरात लवकर ट्राय करेन. जेव्हा पण तेव्हा चेंजेस होतील तेव्हा तुम्हाला अपडेट दाखवायला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मी नक्कीच दाखवेन येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. अँड देन ते जेव्हा प्लांटमध्ये कन्व्हर्ट होईल, प्लांटमध्ये त्याचं एकदा कन्व्हर्ट झालं की मी ते माझ्या गॅलरीतल्या कोणत्यातरी एका ॲक्वेरियममध्ये ॲड करेन. अँड देन आपण त्याच्यावरती बघूया की ते फिशेस सोबत कसं रिॲक्ट करतं. तोपर्यंत थँक्यू आणि पुन्हा एकदा थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट केल्याबद्दल. धन्यवाद.